काय झालेलं आहे, माझ्या परिचितांमध्ये एक रुग्ण आहेत, तर ते ससूनमध्ये ॲडमिट होते असं मला कळलं. तर पण त्यांची काहीच माहिती मिळत नाही असं त्यांच्या नातलगांनी मला सांगितलं. म्हटलं आपण माहिती घेऊ. मी माझं पत्र दिलं, सगळं केलं. त्याच्यानंतर असं कळलं की ते 23 सप्टेंबर 2024 ते 4 डिसेंबर 2024 पर्यंत ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट होते. ससून रुग्णालयाला त्यांच्या नातेवाईकांची माहिती न मिळाल्यामुळे त्यांना ओल्ड एज होम किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. ती जी माहिती होती त्या आधारे मी ते रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे, आज ओल्ड एज होम फाउंडेशन म्हणून आधार रुग्ण संस्था आहे, त्यांनी संचलित येते. तर त्या ठिकाणी गेलो, पण त्या ठिकाणी ते जे वृद्धाश्रम होतं ते बंद होतं आणि तिथं मला काही माहिती मिळाली नाही. मग मी त्या जे संस्थेचे संचालक आहेत दादा गायकवाड यांना मी फोन करून विचारलं की सदर हे कुठं आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही भारत फोर्ज कंपनीसमोर या. भारत फोर्ज कंपनीसमोर गेलो असता तिथं त्यांनी ओपन ग्राउंडवर ससूनमधनं जे पेशंट आणलेले आहेत ते त्यांनी तिथं ठेवले होते. मी त्यांना माहिती घेतली तर ते उपोषणाला बसलेत असं त्यांनी मला सांगितलं. मग मी त्यांना प्रश्न विचारला की यांचं तर सगळं ठीक आहे, पण माझ्या सासऱ्यांचं काय, तर सासऱ्यांना माझ्या नातेवाईकांचं काय. तर त्यांनी असं सांगितलं की ते आमच्याकडे ट्रीटमेंटला होते, परंतु ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना परत आजारी पडल्यामुळे आम्ही बेवारस म्हणून ससूनला ॲडमिट केलं. माझा साधा आणि सोपा प्रश्न असा आहे की जर तुमच्याकडं पेशंटच्या नावाची माहिती होती, त्यांच्या नातेवाईकांची माहिती होती, तर तुम्ही त्यांना बेवारस का ॲडमिट केलं. याच्यामध्ये ससूनचा हलगर्जीपणा तो दिसूनच येतो आहे. कारण की ते अशा संस्थेला जेव्हा पेशंट देतात त्यावेळेस त्यांचे एकदा पेशंट दिल्यानंतर ससून हात झटकून मोकळे होतं. त्यांचंही बरोबर आहे, कारण की त्यांच्याकडे रोज 100-200 पेशंट येत असतात. पण मग माणुसकी मेली का हा माझा प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये पोलिसांना मी तक्रार दिलेली आहे की सदर पेशंट मिसिंग आहे. ससूनमध्ये त्याची काही माहिती मिळत नाही आहे, त्या संबंधित संस्थेकडं माहिती मिळत नाही आहे. तर कृपया मला याबाबत तपास करून जी काही माहिती आहे ती माझ्यापर्यंत पोहोचवणं. त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं आता ते म्हणतात की आम्ही तपास करतो आहे. ते तुमच्या पेशंटची ससूनमध्ये पण चौकशी करतात, त्या जे संस्थेमध्ये पण चौकशी करणार आहेत ते, आणि त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल ते माझ्यापर्यंत येईल. तुमचे नातेवाईक आता कुठे ते सापडले? नाही सापडलेच नाही सापडलेच नाही आहेत ना अजून. आता ते पोलीस ट्रेस करतायत ना की कुठले आहेत काय. मला आता असं कळलं एक जण नाशिकचा आहे, एक जण देहू रोडचा आहे, एक जण अजून कोणाचा आहे. पण त्यांचं नातेवाईकांचं असं म्हणणं की आम्हाला नको आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्हाला आमचे परिचित हवेत ना, म्हणून तर आम्ही धडपड करतो. पण त्यांच्याकडून असं म्हणण्यात आलं की त्यांना ते भाडं देणं होत नाही, काय? अगदी बरोबर आहे, पण हा मार्ग नाही आहे. तुम्ही काय शासनाशी पत्रव्यवहार करा. तुम्ही म्हातारे कोतारे जीव जे जर्जर झालेले आहेत त्यांना घेऊन तुम्ही आंदोलनाला बसणं हे कितपत योग्य आहे, आणि म्हणून याबाबत पत्रव्यवहार केला. त्यांना विचारलं? बोललो ना मी स्वतः गेलो होतो ना तिथं, 2दा जाऊन आलो, कालही जाऊन आलो, परवा सोमवारी जाऊन आलो. त्यांना पहिला प्रश्न हाच होता की तुम्ही या पेशंटला इथं का ठेवले. ते म्हणले आम्ही उपोषणाला बसलो. बरं, त्या पेशंटशी जेव्हा बोललो तेव्हा म्हणले, मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे ॲडमिट होता. ते म्हणले ससूनमध्ये. ससूननी यांना जेव्हा हँडओव्हर करतात तेव्हा काहीतरी विश्वास असतो ना ससून रुग्णालयासारख्या मोठ्या संस्थेचा. तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय पुढची भूमिका काय, त्यांना काय शिक्षा? आता याच्यामध्ये पोलिसांची भूमिका, ससून रुग्णालयाची भूमिका आणि दादासाहेब गायकवाडांची भूमिका महत्त्वाची. माझे पेशंट माझ्यापर्यंत पोचवा एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काहीही नाही. बाकीच्यांचे पेशंटची तर सोय व्हायलाच पाहिजे. एक सामाजिक भान म्हणून मी ते म्हणतोच आहे की त्यांचीही व्यवस्थित त्यांचं औषधोपचार झाले पाहिजेत, ते बरे झाले पाहिजेत, ते त्यांच्या घरी गेले पाहिजेत, त्यांच्या स्वकीयांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. पण हे सगळं करायला एक माणुसकी नावाचा प्रकार मात्र जिवंत राहिला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. सगळ्याच बाबतीत सांगितलं नुसतं माझ्या नातेवाईक नाही, एक सामाजिक जबाबदारी म्हणून मी या सगळ्याच घटनाक्रमाविषयी पोलीस आयुक्तांना माहिती दिली. हो सांगितलं ना, पत्रात उल्लेख आहे त्यांच्या नावाचा. उल्लेख आहे ना पत्रात, सांगणं गरजेचं आहे ना. त्यांना काही शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा ऐका, शिक्षा देणं न देणं हा नंतरचा भाग आहे. पण ते जे तिथं पेशंट आहेत त्यांना तुम्ही आधी ट्रीट करा, मग यांच्या शिक्षेचा तो पोलिसांचा अधिकार आहे. तो मी नाही ना सांगू शकत काय शिक्षा झाली पाहिजे वगैरे. ठीक आहे.